भुई भुई ठाव दे या कादंबरीचा जो कथानकाचा भाग आहे तो आपण पाहत होतो। या कादंबरीत हरिबा सणसाच्या मृत्यूनंतर त्या जीवापाड जपलेल्या जमिनीचा एक एक तुकडा बिल्डरांच्या घशात कसा जातो आणि भुई काही केल्या ठाव देत नाही आणि म्हणून भुई भुई ठाव दे ही आर्त हाक जणू भुईकडे या भूमिहीन होणाऱ्या लोकांनी मागितलेलीच आहे। आपण या कादंबरीत जसजसं पुढे जातो तसतसं हरिबा सणसाच्या मुलांची नातवांची झालेली वाताहत ही कशी आहे याचं चित्रण आपण पाहतो। वसंता हा भानुनानाचा मुलगा आणि हा वसंता दुसरा विजू आहे। विजू शालिनी कारंडे हिच्या प्रचारात दंग होतो, ती निवडून येते, याचाही फोटो लागतो। तेव्हापासून याच्या डोक्यामध्ये नितेगिरीचं भूत घुसलेलं असतं। इथपर्यंत आपण आलो होतो। आता याच्यातलं जे पात्र आहे का नाही वसंता नावाचं, हे पात्र मात्र काहीतरी करण्याच्या धडपडीनं सतत प्रयत्नशील असतं आणि वसंता हे त्याचं प्रतीक आहे आणि म्हणून हा वसंता काही ना काही करण्याच्या प्रयत्नात असतो। त्याला कधी कधी स्वतःच्या मनाला, त्याच्या स्वतःच्या आयुष्याला, त्याच्या स्वतःच्या आतापर्यंत जगलेल्या आयुष्याला तो प्रश्न विचारतो। त्यानं नुकतंच 24व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, म्हणजे तो 23 वर्ष म्हातारा झालेला आहे आणि आयुष्यानं जर त्याला प्रश्न विचारला की रे बाबा तुझ्या जीवनाचं प्रयोजन काय आहे, तेव्हा त्याने प्रयोजन या जाडजूड शब्दाविषयी काही खुलासा केला नाही आयुष्यानं। जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा वसंतानं त्याचा काही खुलासा केला नाही, पण त्याला जे सांगावं असं वाटलं ते गुज त्याने त्याच्या वयाशी केलं। तो वयाला बोलतो, बाबा रे मी या गावचा मूळ निवासी आहे, वतनदार आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे। वडिलोर्जित 2 एकरापैकी माझ्या वाट्याला 1 एकर बागायत जमीन यायला हवी होती वारसा हक्कानं, पण ती आली नाही। बरं माझ्या बापानं उत्मात केला नाही, उधळपट्टी केली नाही, आयुष्यभर कष्ट आणि कष्टच उपसलं, काटकसरीनं टुकीनं प्रपंच रेटला, कपट कारस्थान केलं नाही, सभ्यपणे वागला। चुकून आषाढी जर चुकली तर कार्तिकीला जाऊन विठुरायापुढे माथा त्यानं आपटला। आयुष्यभर धार्मिक प्रवृत्ती जपली, लौकिक अर्थानं ज्याला पाप म्हणतात ना, ती पापाची व्याख्या जर बघितली तर असं त्यानं काहीही आयुष्यात केलं नाही। तरी माझ्या बापाची, माझ्या मायची आणि आम्हा भावंडांची कुचंबनाच झाली। शेजारी पाजारी नोकरदारांची, व्यापाऱ्यांची पोरं जशी वाढत होती तसं या मुलांना वाढताच आलं नाही, आम्हाला वाढताच आलं नाही। आमचं सगळं जगणं संकोचात जगलो आम्ही, मोकळं ढाकळं जगणं कधी आमच्या वाट्यालाच आलं नाही। त्यालाही प्रश्न पडतात, तो त्याच्या आयुष्याला सांगतो, माझ्या बानं आयुष्यभर मातीशी नातं जपलं, मातीमय होऊन मातीत राबला, तरी त्याच्या आयुष्याची माती माती झाली। एवढं सगळं करून देखील माझ्या बापाला जमीन टिकवता आली नाही,
विकावी लागली, शरण जावं लागलं काळाच्या प्रवास. आज माझ्याकडे जमीन काहीच नाही. एक 2 BHK एका कॉम्प्लेक्स मधील एक दुकान गाळा, पुन्हा भाऊ इच्छाने त्यातील निम्मा वाटा द्यावा लागणार. विजूला एवढ्या पुरताच मालक मी. तेव्हा हे माझ्या प्रिय आयुष्या, माझा तुला प्रश्न आहे की माझ्या वाट्याची भुई गेली कुठं? का गेली ती? तिचे मालक भलतेच कसे झाले बरं? बरं ती आमच्याकडे राहावी म्हणून आम्ही जे प्रामाणिक प्रयत्न केले ते का असफल झाले असतील? बरं काय खोट होती आमच्या प्रयत्नामध्ये? काय चुकलो होतो आम्ही? वसंतांच्या अशा प्रश्नांची सरबत्ती ऐकून त्याचं 24 वर्षाचं तरुण वय थकल्यासारखं झालं होतं. वयाकडे त्याच्या प्रश्नांची उत्तरं नसावीत ते चिडीचूप बसलं होतं. जणू वयानं त्याच्या मौन वृत्त पत्करलं होतं. हे पाहून वसंत त्या वयाला थोपटल्यासारखं करत म्हणाला, तुझ्याकडेही प्रश्नांची उत्तरं नसतील तरी हे माझ्या प्रिय मित्रा, मी ठरवलंय की माझ्या मालकीची जेवढी भुई मला मिळायला पाहिजे होती ती मिळवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. मग संधी मिळेल तशी, मिळेल त्या मार्गाने, पण प्रयत्न करत राहणार. पाप नावाचं कोलीत तू मला दाखवू नकोस बरं. मला नाही भीती वाटत त्याची, माझ्या बापासारखी. कारण मला अनुभवानं शहाणं केलंय. या जगात पैसा सर्वात मोठा झालाय. तो ज्याच्याकडं तो पुण्यात्मा, तो ज्याच्याकडं नाही तो पापी. तेव्हा दोस्ता, देणार ना साथ मला यासाठी? वयाने गूढ मौन वृत्त पत्करलं असलं तरी यावेळी त्याच्या डोळ्यात चमक होती. ही चमक त्याला पुढे नेणार होती. आता वसंतानं तर चौकात दुकान थाटलं होतं, आपण मागे पाहिलं. आता हे दुकान कशासाठी थापलं होतं त्यानं? तर भरपूर श्रीमंत व्हावं, पैसा कमवावा याच्यासाठी थाटलं होतं. पण त्यात तो पूर्ण अपयशी ठरला होता. आता ते दुकान बंद करून तिथं काहीतरी वेगळंच करावं असं त्याला वारंवार वाटत होतं. पैसा छापणारं काहीतरी करावं. भलं भलं ते 2 नंबरचे का असेनात, काय करायचे आपल्याला? काही करावं लागलं तरी चालेल, पण भरपूर पैसा मिळाला पाहिजे असं त्या वसंताला वाटत होतं. आणि म्हणून त्यानं लॉटरीचं सेंटर टाकावं का असं त्याला वाटायचं. कधी कधी वाटायचं दुकानावर कोल्ड्रिंकची पाटी लावून आतमध्ये आपण दारू बियर विक्रीसाठी ठेवावी. तर कधी वाटायचं संगणकावर भविष्य सांगण्याचं दुकान मांडावं. अनेक भन्नाट विचार त्याच्या मेंदूत चाटून जात असले तरी नेमकं काय करायचं ते अजून ठरत नव्हतं त्याच्या मनामध्ये. आणि ठरेपर्यंत न चालणारं हे दुकान उघडण्याशिवाय त्याच्या पुढे दुसरा पर्याय नव्हता. जागाच मिळत नाही अशा अलीकडच्या दिवसात फ्लॅटमध्ये राहण्याशिवाय माणसांना गत्यंतर नाही. लोकांनी आज हे निमूटपणे स्वीकारलेलं आहे. पण हेही खरं आहे की 15 वर्षापूर्वी झोडमिशांनी जेव्हा संगम विला रेसिडेन्सी बांधली, 60 फ्लॅटची इमारत ही बांधायला काढली होती ना जेव्हा सुरुवातीला, तेव्हा फ्लॅट संस्कृती लोकांच्या फारशी पचनी पडलेली नव्हती. तेव्हा बिगर शेती किंवा शेती प्लॉट स्वस्तात मिळत होते. लोक सर्रास स्वतःची जागा घेऊन स्वतंत्र बंगले बांधणं त्याच्यामध्ये पसंत करत होते. त्या दिवसात झोडमिशांनी स्वतः दुकानावर येऊन वसंताला काही फ्लॅटचं बुकिंग अद्याप झालेलं नसतो, तुझा दुकान मोक्याच्या जागेमध्ये असतो,
लोक तुझ्याकडे चौकशी करता, गरजू गिराईक माझ्याकडे पाठवत जा, असं त्या जोडमिशांनी सांगितलं होतं. हा जोडमिशे मराठी भाषिक नाही. तो अशी मराठी भाषा बोलतो की ज्याला करता क्रियापद कर्म कळत नाही. तो नेहमी करता पुल्लिंगी क्रियापद वापरतो. स्त्रीलिंगी जरी वाक्य असतं तरी पुल्लिंगी वापरतो. आणि मग त्याच पांधरवाड्यात वसंताच्या ढेबेवाडीच्या मावशीचा एक फौजी धीर दुकानावर आला. तो नुकताच रिटायर झाला होता, गावाकडे आला होता. त्याला असं वाटायचं की गावात शिक्षणाची चांगली सोय नाही. मुलं शिकवायची म्हटलं तर शाळा कॉलेज बरोबर पाहिजे, शिकवणीची सोय विचारात घ्यावी लागते. लेखकानं कसं कटाक्ष टाकलेला आहे बघा. खेड्यात नाही राहायचं, आता शहरात यायचं, कॉलेज पाहिजे, चांगलं कॉलेज मिळेल नुसतं, पण शिकवणीची सोय झाली पाहिजे, ट्युशन. म्हणून तो त्याच्या शाळकरी पोरांना कराडमध्ये ठेवावं असं त्याला वाटत होतं. आणि पाठीशी त्याच्या निवृत्तीचा पैसाही आला होता, रिटायरमेंटचा. मग त्याला वाटायचं की मुलांना कराडमध्ये भाड्याच्या घरात ठेवण्यापेक्षा छोटंसं घरच घ्यावं, स्थावर होईलच, शिवाय मुलांच्या शिक्षणाची सोय होईल, स्थावर मालमत्ता होईल, मुलांच्या शिक्षणाची सोय होईल. काकांनी, त्याच्या मावशीचे मिस्टर, त्याच्या दीर, त्यांनी त्यांचा विचार वसंताला बोलून दाखवला. वसंता लागलीच दुकान बंद करून काकांना जोडमिशांच्या एका साईडवर घेऊन गेला. इमारतीचं काम सुरूच होतं. पहिल्या माळ्यावरचे सगळे प्लॉट बुक झाले होते. ते फ्लॅट बुक झाल्यामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या माळ्यावर काही शिल्लक होते. मग काकांना दुसऱ्या माळ्यावरचा पूर्वमुखी 700 चौरस फुटांचा 1 BHK फ्लॅट पसंत पडला. त्या दिवशी दराविषयी प्राथमिक बोलणी झाली आणि त्या फ्लॅटच्या कागदांच्या झेरॉक्सची फाईल जोडमिशांनी काकांच्या हाती सोपवली. ती फाईल वकिलाला दाखवण्यासाठी काका निघून गेले. 2 दिवसानंतर फारशी घासाघीस न करता 3,80,000 व्यवहार ठरला. काकांचं पेमेंट रोख आणि एकाच हप्त्यात होतं, त्यामुळे जोडमिशे 4,50,000 खाली उतरून व्यवहार तयार झाले. आठवड्यात कागद झाला. त्याच दिवशी संध्याकाळी जोडमिशांनी गाडी वसंताच्या दुकानासमोर थांबवली. दुकानात येऊन जोडमिशांनी 5,000 रुपये वसंताच्या हवाली केले, कमिशन म्हणून. वसंताला सुरुवातीला वाटायचं असल्या कमिशनच्या भानगडीमध्ये पडायला नको, त्याला त्याची माहिती नव्हती. पण या व्यवहारात तो कमिशन मिळवण्यासाठी उतरलाही नव्हता, खरं तर काकांची गरज म्हणून. तो केवळ त्या जोडमिशांचा फ्लॅट दाखवण्यासाठी तो गेला होता. आणि त्याला वाटायचं की मी कमिशनसाठी थोडाच हा व्यवहार केलाय. वसंतानं जोडमिशांनाही हे सांगितलं. तेव्हा जोडमिशे गडगडाटानं हसला आणि म्हणाला, वसंतराव, ह्या धंद्यात आम्ही 20 वर्ष असतो. बघा, मी 20 वर्ष आहे नाही म्हणत, 20 वर्ष असतो. येथे नातलग मित्र असली कुठलीच आडकाठी ठेवून चालत नसतं. न पुसकलिंगी वापरायला पाहिजे, पण पुल्लिंगी वापरतो. उलट तो म्हणतो, जोडमिशे, ज्याचो आपल्यावर जास्ती मर्जी तेथेच हा धंदा निर्धोकपणे करता येतो. इथे दामाजी आपला नातलग आहे. दामाजी म्हणजे पैसा, तोच आपला मित्र, सखा, आणि सगळा काही तोच असतो. हा व्यवहार मी अडचणीत असताना झाला आहे. मी अडचणीत होतो तेव्हा झालाय. बांधकामासाठी भांडवल कमी पडत असतानाच पैसे हातात आलो. घेनी पैसा फक्त पैसा असतो. तो काळा गोरा असला काही भानगड नसतो. आणि लक्षात ठेव, एवढ्यावरच आपलं संपला नसतो. आणखी भरपूर फ्लॅट आपणास विकायचे आहे. आणत जा गिराईक, तुझा मोबदला मिळत जाईल. बघा, पैसा काळा आणि गोरा नसतो. पैसा हा पैसा असतो. हे चालू पैशांच्या आणि स्पर्धेच्या व्यवहारातलं तत्वज्ञान तो वसंताला जोडमिशे हळूहळू सांगून.
अनपेक्षितपणे मिळणारे ते पैसे घेणे वसंताला जरा अपराधीपणासारखं वाटत होतं. क्षणभर त्याला असं वाटायचं की ते जोडमिशेकून घ्यावेत आणि काकांना द्यावेत. त्या दरम्यान जोडमिशेंनी त्याच्या हातातल्या नोटा वसंताच्या मुठीत कोंबल्या. डोळे मिचकावत म्हणाले, ठेवणी ठेव, आम्ही तुम्हाला काही दिलो नाही आणि तुम्ही काही घेतलो नाही. मी तुला काय पैसे दिले नाही, तू काही घेतले नाहीस, हेच लक्षात ठेव. देऊन तो पैसे म्हणतो, सांगायचं नाही कोणाला. मीही तुला सांगणार, मीही दिले नाहीत आणि तूही घेतले नाहीस. हे वाक्य वसंताच्या जेव्हा कानावर पडलं ना, तेव्हा त्याच्या काळजाला एखाद्या बारीक मुंगीने चावा घ्यावा ना, तसं झालं. हातातल्या नोटावरची नजर त्याची बाजूला हटवत त्याने समोर पाहिलं आणि झोडमिशे दुकानाच्या पायऱ्या उतरत होते पैसे देऊन. आता हा वसंता दुकानाच्या धंद्यानं घायकुतीला आलेला. ह्या कमिशनच्या काकांच्या ज्या पैशानं कमिशन मिळालं ना जोडमिशेंकडून, त्यानं त्याला थोडासा हात दिला आणि वसंताला एजंटगिरीची ओळख अशी अनपेक्षित झाली. एक नवी वाट सापडली त्याला पैशासाठी कमवण्याची. त्याच्या स्वभावाला अनुरूप अशी ही वाट. बघता बघता वसंताची पायवाट हमरस्ता व्हावी अशी ठळक होत गेली ही कमिशन घेण्याची. वसंताच्या दुकानाचं स्वरूपही पालटत गेलं. विकण्यासाठी ठेवलेल्या मालाचा उठाव झाला न झाला त्याला त्याची फिकीर वाटेनाशी झाली. दुकानातले वाहन सामानासाठी खास बनवून घेतलेले काही रॅक रिकामे झाले तरी त्यात नवे सामान भरण्यास तो टाळाटाळ करू लागला. रिकाम्या कप्प्यात आता भलतेच सामान भरू लागला. शेंगदाण्याच्या कप्प्यामध्ये तो आता उतारे ठेवू लागला फ्लॅटचे. शहरालगतच्या 25-30 किलोमीटर परिसरातील ज्यांच्या जमिनी विकायच्या आहेत किंवा भविष्यात तशी शक्यता निर्माण होईल अशा जमिनीचे उतारे, ज्यांचे फ्लॅट, प्लॉट, जमिनी, रो हाऊसेस विकायचे आहेत, अशा सगळ्यांचे उतारे तो त्या कप्प्यात आता साचवू लागला. दुकानातल्या साबणांच्या कप्प्यात तो फेरफार ठेवू लागला. सर्च रिपोर्ट ठेवू लागला. ड्रॉवर जवळच्या तंबाखूच्या पुड्या ठेवायच्या ठिकाणी तो स्टॅम्प पेपर, पावती तिकीट, करारनामे, मुखत्यारपत्र असली कागदपत्र ठेवू लागला. त्याच्या किराणा मालाच्या दुकानाचे रूपांतर रिअल इस्टेटच्या ऑफिसमध्ये होऊ लागलं. जोडमिशेंकडून घेतलेले 5,000 काकांना द्यायचे तो विसरून गेला. ठेवणी, आम्ही तुम्हाला काही दिलो नाही आणि तुम्ही काही घेतलो नाही असं जोडमिशे म्हणत असताना काळजाला बारीक चावा घेणारी मुंगी केव्हा मरून गेली होती. आणि तो त्याचा जो भाऊ आहे की नाही विजू, त्याला म्हणू लागला, त्या बाईसाठी तू स्वतःच्या मिशा का बोडून घेतल्यास? तो प्रचारात नव्हता का गेला? असं वसंतानं विजूला विचारलं. तेव्हा विजूला लवकर समजलंच नाही वसंता काय म्हणतोय. वसंताने पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की शालन कारंडेच्या प्रचारासाठी त्यानं जीवाचं रान का केलं, असा वसंताच्या प्रश्नाचा तो रोख होता. तेव्हा तो त्याला म्हणू लागला, अरे काही नाही, असंच मोकळा वेळ होता, मजेत घालवता आला. तुला माहित आहे तिचा नवरा आडून दडून एजंटगिरी करतो ते. विजूला हे खरेच माहित नव्हतं. त्याने नकारार्थी मान हलवली. मला नाही बाबा माहित. तुला माहित आहे त्या भडव्याने माझी 2 गिराईकं फिरवली का? विजूने पुन्हा नकारार्थी मान हलवली. आणि मग तो विजू त्याला तो विजूला वसंता जीवनाचं तत्वज्ञान सांगावं जसं तसा तो सांगू लागला. अरे नुसताच एरंडासारखा वाढलायस, जरा व्यवहार ज्ञान येऊ दे. जग कसं वागतंय, आपण कसं वागावं शिक जरा. एवढं शिकला सवरला, पण व्यवहाराचं ज्ञान मात्र अजिबात नाही तुला. जरा नोकरीचं, पोटापाण्याचं काहीतरी डोक्यात घे. अरे लग्नाचं वय झालंय आता तुझं. माझी बायको किती दिवस तुला तुकडं घालणार? अजून बारक्या पोरासारखं वागतोस. काल गल्लीतल्या 1ली-2रीतल्या पोरांच्या बरोबर लंगडी खेळत होता. शोभतं का तुला आता हे असा धिंगाणा घालणं? मुलांना एक भिडू कमी पडत होता म्हणून असं विजू सांगणार होता, पण वसंताचा तो उद्वेग पाहून तो काहीच न बोलता शांतपणे उभा राहिला.
वसंताचे उद्वेगाने चिडून बोलणे आणि विजून ते तेवढ्याच शांतपणे ऐकून घेणे असा प्रकार नेहमीचाच असायचा. आतापर्यंत शेकडो वेळा वसंता विजूस उपदेशपर बोलला होता, पण त्याने विजूमध्ये काही फरक पडला नव्हता. विजू नुसतं ऐकून घ्यायचा, मान हलवायचा आणि काहीही बोलायचा नाही. तो नुसतं त्या वसंतानं जे जे टाकून बोलला असेल, काही बोलला असेल तरी तो नुसतं तो ऐकून घ्यायचा, काहीही शब्द बोलायचा नाही. आतापर्यंत शेकडो वेळा वसंता विजू समोर असा उपदेशात्मक बोलला होता आणि तो बोलत होता, पण विजूमध्ये फरक पडत नव्हता. त्याच्या वाढत्या वयाबरोबर तो धोरणी होत नव्हता, त्याला काही कळत नव्हतं जास्त. त्याच्या धोरणीपणा, मुत्सद्दीपणा यामध्ये जशी वाढ व्हायला पाहिजे ना तशी काहीही वाढ होत नव्हती. आणि वसंताच्या शर्टाच्या खिशात एक छोटी व ड्रॉवरमध्ये एक मोठी डायरी असते. विकत घेणारे लोक, देणारे यांची नावं, पत्ते, फोन नंबर त्यामध्ये असतात. याशिवाय त्याच्याकडे 2 मोबाईल आहेत आता वसंताकडे. दोन्ही 2-2 सिम आहेत, दोन्हीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे. त्यात गिराईक, बिल्डर, कचेरी, निबंधक कार्यालय, तलाठी, ग्रामसेवक अशा हजारो लोकांचे फोन नंबर ठेवून दिले त्यात. वसंता शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात कुठेही फिरला तरी त्याच्या कोणत्या ना कोणत्या कंपनीच्या सिमला रेंज असतेच. तो मोटारसायकलहून जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा तो ढुंगण एका असं बाजूला घेऊन गाडीवर बसतो. मागून पाहणारच वाटतं की ते गाडीवरून खाली घसरतोय की काय असं वाटतं, असं दिसायचं सगळ्यांना. पण आता तो पडणार म्हणून बघणारा घाबरतो, पण तो कधी पडत नाही. ती त्याची बाईकवर बसण्याची आता स्टाईल झालेली. दोन्ही हातांनी 2 बोट नेहमी नाचत असतात त्याची, वेडी वाकडी, अदृश्य सतारीच्या तारा छेडल्यासारखी. तुलनेने त्याच्या मानेची उंची कमी आहे. त्याची ती खुजी मान सतत फिरत असते इकडून तिकडे, टेबल फॅन फिरल्यासारखी. त्याची नजर टिपून घेत असते नजरेच्या टप्प्यातील सगळे बारकावे. आणि मेंदूत सतत आकडेमोडीची तिडीक उठलेली असते. काहीतरी उभे आडवे खरभरीत विणकाम सुरू असतं त्याच्या मनामध्ये. त्याच्या मेंदूत सेंट्रिंगच्या बीम कॉलमचे सांगाडे रचल्यासारखे दिसतात. त्या सांगाड्यात कॉन्क्रीट भरल्यासारखे कमिशनचे आकडे बसत असतात. तो सतत आकडेमोड करत असतो. सैदापूर बनवाडीच्या सांध्यावर 3 बिल्डरचं काम सुरू आहे. कुलकर्ण्यांचं 3 एकरावर फ्लॅट आहे आणि बाजूलाच 23 गुंठ्यात बंगलो स्कीम चालू आहे. राठोडांची 25 रो हाऊसिंगची स्कीम चालू आहे आणि सिन्हांची 4 गुंठ्यातील 1 BHK 2 BHK असे एकूण 16 फ्लॅट चालू आहे. बुकिंगसाठी लोक संपर्क साधत होते, चौकशी करत होते. साईड बघायला येणाऱ्यांची वाट या कोपऱ्यावरून जात होती आणि फार तर पूर्वेकडच्या कॉन्व्हेंट स्कूलला वळसा घालून काही लोक येऊ शकत असले तरी सरळ रस्ता सोडून बाईकवरून सातारा कोण कशाला करेल. उत्तरेला तर अजून ऊसच होता. म्हणजे वाईकडून साताऱ्याकडं वाईवरून जाताना तिकडं कशाला कोण जाईल, पण इकडंच येत असायचे. आणि वसंता कोपऱ्यावरच्या त्याच्या न चालणाऱ्या दुकानात दाट टोकरत उभा असायचा. त्याच्या दृष्टीनं कोपरा महत्वाचा. गिरायकाला रो हाऊस, बंगलो, फ्लॅट यातील काहीही प्रत्यक्ष पाहायचं असेल किंवा बुकिंग करायचं असेल किंवा एखाद्या विकासकाशी, बिल्डरांशी संपर्क साधायचा असेल तर हाच एकमेव सोयीस्कर मार्ग. येथील बांधकाम सुरू झाल्यापासून वसंता कोपऱ्यावरच्या त्याच्या दुकानात दिवसभर थांबलेला असायचा. त्याचे 2 साथीदार बगड्या आणि झिपऱ्या तिथेच जवळपास घुटमळत असायचे. पाहणाऱ्या लोकांना वाटत असतं वसंता अलीकडे दुकान नेकीने चालवतो, गिरायकांची वाट पाहत दिवसभर उघडे ठेवतो. अर्थात वसंताच्या डोक्यात वेगळीच गिरायकं घोळत असतात. दुकानात येरझारा घालताना त्याच्या डोक्यात सतत कमिशनचे आकडे सुरू असतात. कोणतं गिरायक कसं पटवायचं याची जुळणी तो करत असतो. प्रत्यक्षात विकासकांना नसेल एवढी गिरायकांची काळजी वसंताला असायची
आणि वसंताच्या दुकानापासून केवळ 2 फरलांग चालत गेलं की अगोदर बांधलेली सगळी घरं संपून नवीन बांधकाम सुरू असलेल्या साईट दिसतात. सध्या शहराला सर्वाधिक वेगानं विकसित होणारा भाग म्हणून एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कामं सुरू. वसंताला कमिशनचा महापूर दिसत होता. यावेळी वसंता नेहमीपेक्षा जास्तच सावध होता. दुसऱ्या कोणत्याही एजंटाला हस्तक्षेप करण्याची संधीच मिळू द्यायची नाही असं त्यानं नियोजन केलं. बुकिंगसाठी विकासकांची सुप्त अवस्थेत स्पर्धा सुरू होती. तशीच स्पर्धा एजंटांची होती. 6व्या वेतन आयोगाच्या तोंडावरच हा सगळा भडका उडला होता. वसंताच्या डोक्यात एक चित्र पक्क बसलेलं होतं. पुसता पुसत नाही ते, मिटता मिटत नाही. भानू नाना, दामू अण्णा, लांबे सर, लिंगाडे सर गोलाकार बसले आहेत. हे त्याच्या डोक्यात चालू होतं. व्यवहार ठरविण्याच्या बैठकीला ते बसले आहेत. आई गोठ्यात पडून बाहेर चाललेलं त्यांचं संभाषण ऐकते. बिजू पडल्या पडल्या घुरू लागलाय. आई व नाना त्याला झोप असं म्हणतायत. आता रात्र खूप झाली आहे असे वरचेवर सांगतायत, पण त्याला झोपण्यापेक्षा व्यवहारात रुची आहे. तो कान लावून प्रत्येकाचं बोलणं ऐकतोय. व्यवहार ठरतोय 900 रुपये गुंठा, पण लिंगाडे सरांना 1 नव्हे 2 गुंठे जागा हवी, आईस्पेस बंगला बांधाय. हे ते चित्र त्याने लहानपणी पाहिलेलं वसंतानं. त्यांच्या वाट्याच्या जमिनीला पहिला तुकडा विकतानाचं ते दृश्य त्याला दिसतं. आजही चित्र त्याच्या डोळ्यासमोर जसेच्या तसं तरळत आहे. त्या चित्रातले बारकावे, व्यवहार जुळवून आणण्यातील कसरती, लांबे सरांनी केलेली मध्यस्थी, लांबे सरांनी मध्येच नानांना बाहेर घेऊन जाणं, एकांतात चर्चा करणं. त्यांना समजून सांगत असायचं ते लांबे सर की हे असं असं केलं म्हणजे चांगलं आहे. पुन्हा लगेच लिंगाडे सरांना बाहेर घेऊन जाणं व त्यांच्याशी एकांतात चर्चा करणं, हे सगळं त्याच्या चक्क नजरेसमोर दिसतं. आयुष्यभराची शिदोरी असावी असं. हे असे लांबे सर, भानू नाना, दामू अण्णा बसून काय ठरवतात हे सगळं दृश्य या वसंताला लहान असताना पडल्या पडल्या तो ऐकत असायचा. हे सगळं दृश्य त्याच्या समोर दिसतं. त्याला ते आज आठवतं. आपली जमीन कशी गेली हे त्याला आठवतं. आणि मग तो एजंटाच्या या दुनियेत कसा प्रवेश करतो याचं सगळं चित्रण लेखकानं अतिशय समर्थपणे केलेलं आहे. याच्या पुढचा जो भाग आहे तो तुम्हाला मी उद्याच्या तासात सांगतो. ठीक आहे.